ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. माऊली मुंगसाजीच गातो गुणगान जी जी जी, माऊली मुंगसाजीच गातो गुणगान जी जी जी, माऊली मुंगसाजीच गातो गुणगान जी जी जी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, तुकारामाला, रामदासाला, एकनाथाला, तुकडोजी गाडगे बाबाला, गाडगे बाबाला, जिरहा जी जी, गाडगे बाबाला, जिरहा जी जी, गाडगे बाबाला, जिरहा जी जी. यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यात दारवा तालुक्यात धामणगाव गावात, हे धामणगाव कुठला म्हणा तर या धामणगाव नगरीत माऊली मुंगसाजींचा जन्म झाला आणि माऊलीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली धामणगाव नगरी यवतमाळ जिल्ह्यात दारवा तालुक्यात धामणगावात देव मुंगसाजी आले जन्मास, देव मुंगसाजी आले जन्मास, देव मुंगसाजी आले जन्मास, देव मुंगसाजी आले जन्मास. आनंद झाला भक्तगणास, आनंद झाला भक्तजनास, आनंद झाला भक्तगणास, आनंद झाला भक्तजनास. माऊली मुंगसाजीच्या गातो पोवाड्यास जी जी जी, माऊली मुंगसाजी जगात पोहड्यास जी जी जी, माऊली मुंगसाजी जगात पोहड्यास जी जी जी. ऐश्वर्य लाभलं कुटुंबाला, ऐश्वर्य लाभलं कुटुंबाला, अंबोरे घराण्याला, पाटील किच्चा मान भोपाजीला, पाटील किच्चा मान भोपाजीला, समृद्ध होत घरान पंचक्रोशीला, जिरहा जी जी, पंचकोशीला जिरहा जी जी, पंचकोशीला जिरहा जी जी. आणि केवळ धामणगावच नव्हे तर पंचक्रोशी मध्ये एक समृद्ध सुखी संपन्न घराणं म्हणून भोपाजी अंबोरे पाटील यांच्या घराण्याकडे पाहिल्या जात होत. घरामध्ये सर्व समृद्धी संपन्नता साक्षात लक्ष्मी भोपाजी अंबोरे पाटलांच्या घरी नांदत होती. घरामध्ये धनधान्य सुख समाधान होत आणि घराण्याला मिळालेली पाटीलकी. आणि हे सर्व असताना यांची श्रद्धा कुठल्या देवीवर होती म्हणाल तर आई तुळजा भवानीचे आकाश निश्चिम भक्त. आणि याच वेळेला साखराई पत्नी संगतीला, साखराई पत्नी संगतीला, पत्नी संगतीला, सुखाचा संसार चाललेला, सुखाचा संसार चाललेला. पण असा सुखी संसार सुरू असताना पण दुःख वाटायचं. आणि ते कुठलं म्हणा पण नाही पिकला बघा पोटमळा, नाही पिकला बघा पोटमळा, दुःख याचे वाटे म्हणाला, वाटे म्हणाला, वाटे मरणाला जिरहा जी जी, वाटे मरणाला जिरहा जी जी. घरामध्ये सर्व सुख समृद्धी असताना अंबोरे पाटलांना म्हणजेच या दाम्पत्यांना एक दुःख वाटायचं. आणि ते कुठला म्हणा तर यांचा पोटमळा पिकला नव्हता, अर्थातच संतती नव्हती. आणि त्यामुळे साखराई नेहमी दुःखी असायची. आई तुळजा भवानीकडे बसल्या असताना साखराईने अनुष्ठान मांडलं आणि काय म्हणत, ए आई तुळजा भवानी माते, तू आम्हाला सर्व काही दिलंस पण पुत्राविना हा माझा संसार वांझ झाला. माझ्या संसाराचा वांझपणा फेडण्याकरता आम्हाला एक पुत्र हवा. आणि एके दिवशी काय प्रकार घडला, एके दिवशी प्रकार काय घडला, एके दिवशी प्रकार काय घडला, प्रकार काय घडला, ऐका जरा पुढील कथेला, ऐका जरा पुढील कथेला. साखराई मांडे अनुष्ठान बसल्या पूजेला, जिरहा जी जी बसला पूजेला जिरहा जी जी, बसल्या पूजेला जिरहा जी जी. अंदेव घरा
अंभोरे पाटील कुटुंबाची कुलस्वामी म्हणजेच तुळजाभवानी. आणि या तुळजाभवानी समोर साखराई छान मांडून बसलेल्या आहे. या जगदंबेच्या पूजेला बसलेल्या असताना त्या या कुलस्वामिनीला काय मागणं मागत आहे म्हणा. आई, मी तुझ्या चरणी आले. एखादी बाग असावी आणि त्या बागेमध्ये फुल नसावं, मग त्याची शोभाच कुठली. आणि हे सर्व मनामध्ये साखराईचं चाललेलं असताना आई मी आले चरणाला तुझ्या चरणाला. आई मी आले चरणाला तुझ्या चरणाला. एक बाळ द्यावे गे मला, एक बाळ द्यावे गे मला, वंशाचा दिवा चालण्याला. आई जगदंबे, माझ्या वंशाचा दिवा चालण्याकरता मला एक बाळ दे ग. माझा वांजपणा फेडण्याकरता मला बाळ हवा. आणि याच वेळेला साखराईचा कंठ दाटून आला. दुःखाने साखराईचा कंठ दाटला. आई तुळजाभवानी समोर साखराई साक्षात दुःखाच्या सागरामध्ये बाळ मागत. दुःखाने कंठ दाटला, दुःखाने कंठ दाटला, कंठ दाटला, अश्रूचा पूर नेत्राला, पूर नेत्राला, पूर नेत्राला जिरहा जी, पूर नेत्राला जिरहा जी. कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या पूजेला बसल्यानंतर महासाध्वी साखराईंचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. आणि तुळजाभवानीला साखराई काय मागणं मागत आहे मला. आई जगदंबे, आई जगदंबे, तुझ्या कृपेने तू आम्हाला सर्व काही दिलंस, परंतु वंशाला मला एकही बाळ दिला नाही. सर्व ऐश्वर्य असताना मला एक बाळ नसावा, संतती नसावी, सर्व काही तू दिलेस. माझा संसार उदंड सजविला, परंतु संतती विना वाण झाला. आई अंबे, तू मला सांग, जर संततीच नसेल तर काय करू या वैभवाला, काय करू या वैभवाला. माझ्या कुळाच्या कुलस्वामिनी मला एक बाळ देऊन माझी आस पुरवावी. तुळजाभवानीच्या त्या ध्यासामध्ये देहभान विसरल्या, शुद्ध हरपल्या गेली. इतक्यात भोपाजी तिथे आले आणि त्यांना काय पाहायला मिळालं म्हणा, तर आपली पत्नी साखराई या सर्व देहभान विसरून निश्चेष्टित पडलेले आहेत. त्यावेळी भोपाजींनी सुद्धा जगदंबेला प्रार्थना केली. भोपाजी काय म्हणत आहे, आई जगदंबे, आई जगदंबे, आमच्या वंशाचा दिवा चालण्याकरिता एकतरी बाळ हवा, ही आमची आस पुरवावी. असे म्हणून दोन्ही डोळे मिटून घेतले आणि तुळजाभवानीचं नाम स्मरण करायला लागले. आणि याच वेळेला विनवणी केली भवानीला, विनवणी केली भवानीला, तुळजाभवानीला, आसती पूर्ण करण्याला, आसती पूर्ण करण्याला. एक बाळ द्यावे गे मला, एक बाळ द्यावे गे मला, वंशाचा दिवा चालण्याला, दिवा चालण्याला जिरहा जी जी, दिवा चालण्याला जिरहा जी जी, दिवा चालण्याला जिरहा जी जी. आणि हे नामस्मरण विनवणी करीत असताना इकडे काय घडलं म्हणा, निचेष्टित पडलेल्या महासाध्वी साखराई अकस्मात उठून बसलेल्या आणि गदगदा हसायला लागल्या. आणि याच वेळेला या नामस्मरणामध्ये तल्लीन असणाऱ्या भोपाजींचं साखराईकडे लक्ष गेलं. आनंदाने हसणाऱ्या साखराई जवळ जाऊन भोपाजींनी साखराईंना विचारलं, एवढा आनंद तोही देवघरात? आई तुळजाभवानी समोर कुठली तरी आनंद वार्ता घडली असावी. इतक्यात महासाध्वी साखराई काय बोलल्या म्हणा, अहो मी शुद्धीवर नसताना साक्षात अंबा प्रगटली आणि तुळजाभवानी मला म्हणाली. मी विचारलं आपण कोण? तेव्हा साक्षात तुळजाभवानी म्हणाली, मी तुझीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, मी तुझीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, मी तुझीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. साक्षात तुळजाभवानी अवतरल्या आणि मला शुभ वार्ता सांगितली.
पुढे म्हणाल्या, तुझ्या सुनेच्या पोटी साक्षात भगवान श्री कृष्ण अवतार घेणार आहेत. पंडितांना लाजवील असे बोल असतील, आणि आजही सर्व मुंगसाजी भक्तांनी जर माऊलींच्या एक एक वाक्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की माऊलींचे बोल किती उद्बोधक होते. आणि साक्षात तुळजा भवानीनी हे वर्णिले. आणि पुढे साक्षात भवानी काय म्हणाल्या, कर्मठाचा गर्वहरण करेल, उग्र तपाचे विधान सहज दावील असा हा साक्षात श्रीहरी तुझ्या वंशात जन्म घेईल. अरे बाबा, देवांना ज्या घरी जन्म घ्यावा लागतो त्यांची पुण्याई काय असेल, ईश्वराप्रती त्यांची भक्ती काय असेल. आणि हेच भोपाजी आणि महासाध्वीचं होतं. दोघेही तुळजा भवानीची नित्यनेमानी पूजा करायचे. घरामध्ये सर्वत्र सात्विक वातावरण, दया क्षमा शांतीची साक्षात जिवंत मूर्ती भोपाजी आंबोरे पाटलांच्या घरी नांदत होती. पण साखराईने घडलेला हा प्रकार भोपाजींना सांगितल्यानंतर आनंद झाला भोपाजीला, आनंद झाला भोपाजीला, झाला भोपाजीला आनंद साखराईला. आणि साखराईलाही आनंद झाला. या दाम्पत्यांना आनंद घडायला लागलेला आहे. पारावर नव्हती आनंदाला, पारावर नव्हती आनंदाला, लोटांगण घातलं समयाला, जगदंबेला जिरहा जी जी, जगदंबेला जिरहा जी जी, जगदंबेला जिरहा जी जी. साखराईने घडलेला वृत्तांत भोपाजीला कथन करताच या दाम्पत्यांना अतिशय आनंद झाला. तुझ्या सुनेच्या उदरी साक्षात भगवान श्रीहरी जन्म घेईन हा जगदंबेने दिलेला दृष्टांत ऐकून भोपाजींना अतिशय आनंद झाला. सुनेच्या उदरी अर्थात सून म्हटलं की मुलगा आलाच, आणि मुलाशिवाय सून कुठली, म्हणजेच मला मुलगा होणार. आई जगदंबे, आई जगदंबे आमचं म्हणणं ऐकलं आणि भोपाजी आनंदून गेला. आंबेचा ध्यास म्हणाला, आंब्याचा ध्यास म्हणाला, ध्यास म्हणाला, दिवसाभर दिवस लोटण्याला, दिवसाभर दिवस लोटण्याला. दिवसा मागून दिवस जाऊ लागले, पण साखराईला दिवस गेले आणि भोपाजी साखराईचे मनोरथ पूर्ण झाले. भोपाजीला मुलगा झाला. भोपाजीला मुलगा होताच भोपाजींना अतिशय आनंद झाला. मला मुलगा झालाय, मला मुलगा झालाय. आणि या आनंदाच्या भरामध्ये मुलाचं नाव ठेवण्यात आलं. विक्रम ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जिरहा, ठेवलं नावाला जिरहा जी जी, ठेवलं नावाला जिरहा जी जी. विक्रम ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जिरहा जी जी, ठेवलं नावाला जिरहा जी जी, ठेवलं नावाला जिरहा जी जी. दिवसेंदिवस विक्रम लहानाचा मोठा होऊ लागला. दिवसेंदिवस बाळ वाढायला लागलेला आहे. दिवसेंदिवस बाळ वाढण्याला, दिवसेंदिवस बाळ वाढण्याला, बाळ वाढण्याला वंशाचा दिवा लागला, वंशाचा दिवा लागला. आनंद सर्व कुटुंबाला. आणि याच वेळेला विक्रम आता मोठे झाले होते. अना घरामध्ये आनंदी आनंदाचं वातावरण. आणि विक्रम पाटील लग्नाला आले. आणि विक्रम पाटलाच विक्रमाचे झाले लगीन, सून घराला जिरहा जी जी, सून घराला जिरहा जी जी, सून घराला जिरहा जी जी. विक्रमाचं लग्न गमाई नावाच्या मुलीशी झाले. संसाराचा गाडा सुखाने सुरू असताना, विक्रमाचा संसार सुखाने सुरू असताना विक्रमाचे वडील म्हणजे भोपाजी पाटलांचे निधन झाले. आणि वडिलांच्या निधनामुळे सर्व जबाबदारी विक्रमावर येऊन ठेवली. आणि अशातच दिवसा मागून दिवस जाऊ लागले. वर्षाचा काळ गेला आणि साखराईने सुद्धा अंथरुणाला धरलं. आता साखराई थकल्या होत्या. आणि याच अवस्थेत असताना एके दिवशी साखराईने आपल्या सुनेला म्हणजेच गमाईला जवळ बोलावून घेतलं. आणि जवळ बोलावून घेतल्यानंतर आई तुळजा भवानीने दिलेल्या वचनाची आठवण झाली. साखराई गमाईला म्हणत आहे, गमाई तुझ्या पोटी साक्षात श्रीहरी जन्म घेणार आहे. आणि ही घडलेली सर्व हकीकत सांगितल्यानंतर मा साध्वीने या जगाचा निरोप घेतला.
चैतन्य गेलविल याला प्राण सोडीला जिरहाजी प्राण सोडीला जिरहाजी प्राण सोडीला जिरहाजी अन भोपाजी व साखराईंचे निधन झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी विक्रमावर येऊन पडली. दिवसामागून दिवस जात होते. घरामध्ये सर्व काही घरसंसार सुखाचा सुरू होता. धनधान्यानी धनसंपत्तीनी सुखी संपन्न असताना विक्रम हा अतिशय उदार मनाचा, आपले जीवन सत्कर्मी लावणारा हा योगी आणि अशा सोजळ मनाच्या या योग्याला पत्नी सुद्धा त्याच स्वभावाची लाभली होती. गमाई मातेचा स्वभाव अतिशय सोजळ, प्रेमळ मनमिळावू, दोघेही पती पत्नी उदार अंतकरणाची. आणि या उदार मनाच्या स्वभावामुळे पुढे काय घडलं म्हणा. दिलदार स्वभाव मनाचा असे विक्रमाचा ठाव घेण्या तो सर्वांचा, ठाव घेण्या तो सर्वांचा, ठाव घेण्या तो सर्वांचा, ठाव घेण्या तो सर्वांचा, सुख दुखी कामी पडण्याचा, सुख दुखी कामी पडण्याचा. आणि या उदार अंतकरणामुळे दिलदार स्वभावामुळे विक्रमाकडे अनेक सोयऱ्यांची गर्दी वाढायला लागली. कोणी प्रामाणिक स्वभावाने येऊ लागले तर कोणी स्वार्थ घेऊन येऊ लागले. आणि ही स्वार्थी मंडळी दूरदूरची ओळख काढून आजा पंजोबाच्या पासूनची नाती सांगून विक्रमाकडून धान्य पैसा उसने म्हणून नेऊ लागली. अनेक तऱ्हाच्या ग्राणी सांगून अनेक वर्षापासूनची नाते हुडकून कोणी म्हणायचे घरात धान्य नाही, लेकरं उपाशी आहेत. कुणी म्हणायचे व्यापारात तोटा झाला, पुन्हा व्यापार सुरू करायचा आहे. कुणी म्हणते आम्ही फार अडचणीत सापडलो, तुमच्या विना आम्हाला आता कोण तारणार. अशा अनेक गाराणी सांगून विक्रमाकडून धनधान्य दर्वे पैसा ही मंडळी नेऊ लागली. आणि विक्रमाचा दिलदार स्वभाव असल्यामुळे ते कोणालाही नकार देत नव्हते. गमाई माता सुद्धा त्यांना विरोध करायच्या नाही, कारण पतीच्या सुखातच पत्नीचं सर्व काही सुख सामावलेलं असते. आणि हा दिलदारपणा उदार अंतकरणामुळे विक्रम पाटील अडचणीत आले. दिवसेंदिवस आर्थिक बाजू कुमकावत होऊ लागली, हलाखीची परिस्थिती आली. आणि याच वेळेला अवस्था दैन्याची झाली, हलाखीची बघ विक्रमाची. गरिबी आली त्यांच्या जीवनात, गरिबी आली त्यांच्या जीवनात, गरिबी आली त्यांच्या जीवनात. गरिबी आली त्यांच्या जीवनात. योगी हा असे संघर्षात, योगी हा असे संघर्षात, योगी हा असे संघर्षात. योगी हा असे संघर्षात. सार हे असे त्यांच्या जीवनात, जी 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 सार हे असे त्यांच्या जीवनात. जी 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 सारे हे असे त्यांच्या जीवनात. जी जी जी. आणि दारिद्र्य म्हणजे विक्रम पाटलांच्या जीवनातलं एक सार बनलेलं होतं. आणि यामुळे दारिद्र्य संसाराला आलं, दारिद्र्य आले संसाराला, दारिद्र्य आले संसाराला, आले संसाराला. कुणी म्हणती मान भोवला, कुणी म्हणती मान भोवला. आणि दारिद्र्य आल्यानंतर काही माणसे समाजामध्ये वावरताना बघितली असेल, ती काय खाऊ लागतात आणि गाऊ लागतात अशी माणसे समाजामध्ये असतात. आणि असंच विक्रम पाटलाच्या बाबतीत घडलं. जेव्हा विक्रम पाटलाकडे धन दौलत धान्य भरपूर पैसा होता, त्यावेळेला मात्र त्यांना लोकांकडून मान मिळत असेल. आणि गरिबी आल्यानंतर त्याचं उलट झालं. विक्रमाकडून धन दर्वे नेले, तीच माणसे विक्रमाविषयी आता बोलू लागली. विक्रमाने पाटीलकीच्या तोऱ्यात सर्व धूळधाण केली आणि गरिबीत आला. आणि समाजामध्ये एक तऱ्हेची माणसं नसतात. त्यावर विक्रम पाटील शांतपणे बोलायचे, अरे बाबा, हेच तर जीवनाचे सार आहे. मी श्रीमंतीतही तसाच राहणार आणि गरिबीतही तसाच राहणार. मी माझ्या जीवनात समाधानी आहे. जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे त्या परिस्थितीची समाधानी असणे हेच खरं जीवन आहे. आणि अशी महती जीवनाविषयी विक्रम पाटील सांगू लागले.
मती सांग जीवनाची व्याख्या योगीची असे विक्रमाची जीवन ये असे समाधानी जीवन हे असे समाधानी जीवन ये असे समाधानी जीवन हे असे समाधानी विक्रम पाटील याही परिस्थितीत समाधानी होते आणि अशा प्रकारे सुखी समाधानाने संसाराचा गाडा सुरू असताना इकडे गमाई मातेला दिवस गेले आणि 9 महिन्यांनी गमाई मातेला कन्या रत्न लाभले. विक्रम गमाईच्या पोटी पहिली मुलगी झाली. या मुलीचं नाव ठेवण्यात आलं बहिणाबाई आणि पहिली मुलगी संसारात जन्माला आली. बहिणाबाई आल्या जन्माला जिरहा जी आला जन्माला जिरहा जी आला जन्माला जिरहा जी आनंद झाला मातेला आनंद झाला मातेला पती पत्नीला दिवसामागून दिवस लोटण्याला एके दिवशी प्रकार काय घडला ऐका जरा पुढील वृत्ताला विक्रम गेले बाजाराला गेले बाजाराला जिरहा जी गेले बाजाराला जिरहा जी दिवसामागून दिवस जाऊ लागले. आता विक्रम गमाईच्या घरात मुलगी जन्माला आल्यामुळे घरात 3 जण झाले होते. बहिणाबाई अशातच वाढायला लागल्या आणि अशातच एके दिवशी काय प्रकार घडला म्हणा. घरची परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे विक्रमाने सावकाराकडून काही कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज थकीत झाल्यामुळे आता सावकार म्हटल्यानंतर कर्ज सोडणार नव्हते आणि हे कर्ज थकल्यानंतर सावकारीने काय केलं. सावकार आला दाराला सावकार आला दाराला सावकार आला दाराला कर्जाची रक्कम मागण्याला जिरहा जी रक्कम मागण्याला जिरहा जी रक्कम मागण्याला जिरहा जी आणि थकीत कर्ज मागण्याकरता सावकार दारासमोर आलेला आहे. आणि त्या वेळेला विक्रम पाटील कुठे होते म्हणा तर बाजारी गेले होते. आणि दारावर येताच सावकाराने गमाई मातेला प्रश्न केला, विक्रम पाटील कुठे गेले. गमाई मातेने उत्तर दिलं, बाजारी. काय काम होतं. गमाई माता उतरल्या. त्यावर सावकार काय म्हणतो, तुझ्या पतीकडे माझे 500 रुपये आहेत, अजून कर्जाची परतफेड केली नाही, कर्जाचे पैसे वसूल करायला आलो. त्यावर गमाई माता म्हणाल्या, त्यांना बाजारावरून येऊ द्या, नंतर तुमचा काय हिशोब देणे घेणे असेल ते देतील. गमाई मातेचे हे शब्द ऐकताच सावकार क्रोधित झाला. त्यांच्याकडे पैसे असून सुद्धा देणे घेणे बाकी ते पाहतील म्हणतात. अशा वेळेला सावकार क्रोधाने लाल झाला. क्रोधाने लाल झाला. सावकार बोलिला, पाहिजे पैसे याच घडीला. मला पैसे आताच हवे आहेत. पैसे जर दिल्या गेले नाही जाणार पैसा विन घराला जिरहा जी विन घराला जिरहा जी विन घराला जिरहा जी मी आज कुठल्याही परिस्थितीत पैसे घेतल्या विना जाणार नाही. किती वेळ झाला तरी चालेल. तुम्हाला लोकांचे पैसे म्हणजे काय गंमत वाटली की काय. आणि असे बोलून सावकार नेट धरून बसला दाराला जिरहा जी बसला दाराला जिरहा जी बसला दाराला जिरहा जी सावकारांचे हे शब्द ऐकताच गमाई मातेला चिंता वाटायला लागली. गमाई माता विचारात बुडून गेली. आणि हा विचार सुरू असताना अकस्मात गमाई माताला एक कानावरती वार्ता ऐकवली. अकस्मात वार्ता कानाला अकस्मात वार्ता कानाला दुसरा तो सावकार आला
पकडून तुझ्या पतीला. आणि याच वेळेला अकस्मात वार्ता आली, शिपायांच्या दिले हाताला जिरहा जी जी दिले हाताला. आणि एक सावकार दारावर ठाण मांडून बसलेला असताना एक गृहस्थ येऊन गमाई मातेला काय म्हणतो, गमाई माते, तुझ्या पतीला दुसऱ्या सावकारांनी बाजारात असताना शिपायांच्या हाती दिले. त्याची रक्कम थकीत झाल्यामुळे त्याने तहसीलीत भत्ता भरून तुझ्या पतीला धरून दिले. आता विक्रम कैदेत जाईल. आणि त्या गृहस्थाचे शब्द ऐकताच गमाई माता आक्रंदून भुईवर पडल्या. केवढे मोठे संकट, केवढे मोठे संकट. आणि इतक्यात बहिणाबाई आई आई म्हणून रडायला लागलेली. लहान मुलीचे ते रडणे ऐकून गमाई माता आपल्या मुलीला म्हणजेच बहिणाबाईला पोटाशी घट्ट धरून तिथून उठून भाऊबंदाकडे गेलेले. अपतेष्टाकडे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरता पैशाकरता विनवणी करू लागलेले आहे. पण याचा काहीच फायदा झाला नाही. उलट भाऊबंदाकडून काय ऐकायला मिळालं म्हणा, आम्ही कुठून देणार तुम्हाला पैसे आणि तशीच परत जा, तुम्ही काय आमच्याकडे ठेवलेली आहे का, असे निष्ठुर शब्द ऐकताच गमाई मातेचे हृदय दाटून आले. डोळे पादावले गेले आणि भरलेल्या अंतकरणाने गमाई माता घरी परतल्या. आणि हा प्रकार लहानशी बहिणाबाई केविलवाने पाहू लागलेली आहे. आणि याच वेळेला गमाई मातेने काय केलं म्हणून, गमाई माते देवघरात गेले आणि आपल्या कुलस्वामिनीला म्हणजे आई तुळजाभवानीला प्रणाम केला. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, जगदंबेला तुळजाभवानीला. चरणी तो माता ठेविला, चरणी तो माता ठेविला. लोटांगण घाली चरणाला, घाली चरणाला जिरहा जी जी, घाली चरणाला जिरहा जी जी, घाली चरणाला जिरहा जी जी. अंदेव घरात जगदंबेच्या चरणी मस्तक ठेवून जगदंबेला काय म्हणत आहे, या आंभोरे कुळावर आलेलं हे संकट, आई जगदंबे, आई जगदंबे तू आमच्यावर का कोपली ग? हे करुणा कर भवानी, हे काय विपरीत झालं. इकडे याड तिकडे वीर आली. आई भवानी, या संकटातून आम्हाला मुक्त कर. माझ्या कुलस्वामिनी तूच आता आम्हाला या संकटातून सावरणार आहे. आणि ही गमाई मातेची प्रार्थना सुरू असताना एक चमत्कार घडला. चमत्कार काय बघा झाला, चमत्कार काय बघा झाला, काय बघा झाला. आकाशवाणी झाली समयाला, आकाशवाणी झाली समयाला. सोडून साऱ्या चिंतेला, सोडून साऱ्या चिंतेला. आणि याच वेळेला गमाई मातेच्या कानावर एक ध्वनी ऐकवायला, गमाई सारी चिंता सोड, सर्व काही व्यवस्थित होईल. अगोदर जाऊन घरातील पेटी उघड, त्यात पैसे मिळतील आणि तुझा पती घरी येईल. आणि असा हा ध्वनी गमाई मातेच्या कानावर ऐकवला. आणि याच वेळेला जगदंबेच्या प्रार्थनेमध्ये गमाई माता असताना सोडून साऱ्या चिंतेला, सोडून साऱ्या चिंतेला, साऱ्या चिंतेला. उघडून पावे पेटीला, उघडून पावे पेटीला. उघडून बघत पेटीला, उघडून बघत पेटीला. चमत्कार काय बघा झाला, चमत्कार काय बघा झाला. थैलीत मिळे मातेला, गमाई मातेला जिरहा जी जी, गमाई मातेला जिरहा जी जी, गमाई मातेला जिरहा जी जी. अन पेटी उघडताच काय चमत्कार झाला म्हणाल. 500 रुपयाची थैली पेटीत मिळाली आणि त्या थैलीतील 500 रुपये सावकाराला देऊन पावती घेतली. आणि इकडे विक्रम पाटील सुखरूपपणे घरी येऊन पोहोचले. आणि आपल्या पतीला पाहताच गमाई मातेला अतिशय आनंद झाला. आई जगदंबे, आई जगदंबे तू आम्हाला पावलीस, मला पावलीस. माझं म्हणणं ऐकलं आणि
आनंद झाला मातेला जिरहा जी झाला मातेला जिरहाजी झाला मातेला जिरहाजी. इकडे विक्रम पाटील सुद्धा घरी आले होते आणि आपल्या पतीला सुखरूपपणे पाहून गमाई मातेने प्रश्न केला, आपण सुखरूप आलात? मी जी काही वार्ता ऐकली. हे गमाई मातेचे अधुरे शब्द असताच विक्रम पाटील बोलले, हो, आपल्या भाऊबंधांनी वसुली देऊन मध्येच मला सोडून आणलं, पण मला आश्चर्य वाटत. मी आणि तो घरी येत असताना मध्येच तो वरुड गावात गेला. मी बरीच वाट पाहिल्यानंतर ही तो आलाच नाही. शेवटी मी घरी निघून आलो. तेव्हा तू आता त्याच्या घरी जाऊन पाहून तत्पर यावे. हे पतीचे शब्द ऐकताच गमाई माता म्हणाल्या, मी आताच त्यांच्या घरी पैशासाठी जाऊन आले. तो घरीच आहे, तो आलाही नाही आणि गेलाय नाही. आणि ही सर्व अंबाबाईची म्हणजे आई जगदंबेची कृपा आणि घडलेली सर्व हकीकत गमाई मातेनी कथन केली. आणि हा साक्षात्कार, असा तो साक्षात्कार झाला. आंबा झाली प्रसन्न कुळाला, आंबा झाली प्रसन्न कुळाला. ऐका जरा पुढील वृत्ताला. सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यातून मुक्त झाल्याने संसाराचा गाडा पुन्हा सुखाने चालत असताना विक्रम गमाई पोटी दुसरं अपत्य झालं आणि ही दुसरी मुलगीच झाली. आणि या दुसऱ्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं वालंबाबाई. आणि वालंबाबाई लहानाच्या मोठे व्हायला लागल्या. मोठी मुलगी बहिणाबाई आणि सानुली वालंबाबाई. आता विक्रम गमाईच्या दोन्ही मुली घरकुलीचा खेळ खेळत असताना विक्रम गमाईला आनंद वाटायला लागला. या दोन्ही मुली एकत्र घरासमोर खेळत असताना पाहून दोन्ही कन्येला बहिणाबाईला वालंबाला आनंद वाटे दोघाला. आणि लाडाने दोन्ही मुलींना विक्रम पाटील उचलायचे. त्यांचा लाड घरामध्ये पुरवण्यात येऊ लागला. लाडिक पूर्वी समयाला जिरहाजी पूर्वी समयाला जिरहाजी. या दोन्ही मुलीचा लाड करीत विक्रम आपल्या अंगा खांद्यावर खेळवायचे. आणि हे लाडीक पुरवीत असताना एके दिवशी विक्रम पाटील गमाई माताला म्हणाले, दोन मुली झाल्या, त्यांच्यामुळे घर कसं आनंदून गेलाय, पण आता मुलगा झाला तर घर सारं भरल्यागत होईल. जणू फुलांनी बाग फुलावी असेच होईल. विक्रम पाटील गमाई मातेला जणू विनोदानेच म्हणाले. आणि ही विक्रम पाटलाची इच्छा ती असे पुत्राची, विक्रम पाटीलाची गमाई मातेची. पुत्र तो व्हावा आमायेक, जगदंबे पूर्वावी आस, विक्रम पाटलाचे हे शब्द ऐकतात गमाई मातेला आपल्या सासूने दिलेल्या शब्दाची आठवण झाली. महासाध्वी साखराईंचे वचन आठवले की तुझ्या पोटी साक्षात श्री हरी जन्म घेणार आहे. विक्रम पाटलांनी पुत्राची इच्छा व्यक्त केल्यानंतर गमाई मातेला रात्रंदिवस आपल्या पतीची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ध्यास वाटायला लागले नाही. आणि हा ध्यास मनी असताना एके दिवशी रात्री दोघे पती पत्नी गाढ झोपेत असताना लखलकाट असा प्रकाश पडला. आणि त्या लखलकाच्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रगटला आणि गमाई मातेला काय म्हणतो, गमाई माते मी तुझ्या पोटी आता बाळ म्हणून येणार आहे. हे शब्द ऐकताच गमाई माते जागी झाले. गमाई मातेला समजेनासे झाले हे स्वप्न की वास्तव आहे. आणि याच वेळेला गमाई मातेनी काय केलं, सारून दूर निद्रेला, दूर निद्रेला पाहिलं बाळाला. रांगतच बाळ चालला, आम्ही येतो आता जन्माला.
आम्ही येतो आता जन्माला न मातेस बाळ बोलला, मातेस बाळ बोलिला. आणि हा दृष्टांत साक्षात देवानी दिला होता. देवाच बोलत होते की आम्ही आता जन्माला येत आहे. दृष्टांत देवानी दिला, दृष्टांत देवानी दिला. आणि हे दृश्य पाहताच गमाई मातेचं प्रेम दाटून आलेलं आहे. त्या बाळाला बघितल्यानंतर प्रेमाचा फुटला पातर दाटला उर जी 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 दाटला उर आणि त्या बाळाला पाहताच गमाई मातेला प्रेमाचा पादर फुटला. बाळ 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 म्हणून गमाई माते त्या बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला. तर बाळाला हात लावताच त्या बाळाचे फुलामध्ये रूपांतर झाले. तिथे एक फुल गमाई मातेच्या हाती आले. गमाई मातेच्या हाती फुल आल्यानंतर मातेला प्रश्न पडला, या फुलाचे आता काय करावे. फुल हाती देणे म्हणजेच हे स्वप्न नव्हते, हे वास्तव होते. जो मगांशी बाळाचा प्रकार घडला होता ते वास्तव होते. म्हणून मातेने काय केलं, साकड घातला आंबेला तुळजा भवानीला जी 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 तुळजा भवानीला. आई जगदंबे, आई जगदंबे, ओ अंबे, तूच सांग आता या फुलाचे मी काय करू. माझी काही चूक तर होणार नाही ना. तूच आता यातून मार्ग सांगावा. ही मातेची प्रार्थना ऐकताच आकाशात एक ध्वनी आला. आणि या ध्वनीतून काय ऐकायला मिळालं म्हणा, गमाई ते फुल तुझ्या पतीला नेऊन दे. आणि ते फुल दिल्यानंतर तुझा पती त्या फुलाचा सुगंध घेईल आणि यातूनच माझा जन्म होणार आहे. आणि हा ध्वनी ऐकताच गमाई मातेला अतिशय आनंद झाला आणि आपल्या सासूनी दिलेल्या वचनाची आठवण झाली. साक्षात्कार झाला मातेला. साक्षात्कार झाला मातेला, गमाई मातेला. फुल ते देऊन हाताला, फुल ते देऊन हाताला. अंबेनी दृष्टांत दिला, अंबेनी दृष्टांत दिलेला आहे. आणि याच वेळेला माऊली मुंगसाजीच्या जन्माची तयारी होऊ लागलेली आहे. साक्षात या ईश्वाची माऊली माझी मुंगसाजी माऊली जन्माला येणार हे आता जवळपास निश्चित झालं होतं. श्री हरी येणार जन्माला, येणार जन्माला जिरहा जी जी येणार जन्माला जिरहा जी जी, येणार जन्माला जिरहा जी जी. आणि ही वार्ता ऐकताच आनंद झाला मातेला, गमाई मातेला जी 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 गमाई मातेला जिरहा जी जी, गमाई मातेला जिरहा जी जी. आणि हा प्रकार घडत असताना ही वेळ कोणती होती मला, ही मध्यरात्रीची वेळ होती. विक्रम पाटील गाढ झोपेत होते आणि पाटील झोपेत असताना हा साक्षात्कार झाला होता. आणि ते फुल हातात घेऊन गमाई मातेनी हळूच विक्रम पाटीलांना उठवले. अहो ऐकलं का जरा मी काय म्हणते. हे शब्द ऐकताच विक्रम पाटील जागे झाले. अहो जगदंबेनी साक्षात्कार दिला, जगदंबेनी साक्षात्कार दिला. विक्रमाने एकदा गमाई मातेकडे पाहिले तर गमाई मातेचा चेहरा कसा प्रसन्न दिसत होता. पाटलांनी विचारलं, एवढा प्रसन्न चेहरा, काहीतरी शुभ वार्ता घडली असावी. पण घडलेली सर्व हकीकत गमाई मातेने विक्रम पाटलाला सांगितली. हातातील ते फूल पाटलांना दिले आणि ते फूल पाटलांनी हातात घेतले. गमाई मातेनी त्या फुलाचा सुगंध घ्यायला सांगितले आणि त्या फुलांचा सुगंध घेत असताना ते फूल विक्रम पाटलांच्या शरीरात सामावून गेले, शरीरात एकरूप झाले. आणि इथूनच भगवान मुंगसाजी माऊली भक्तांचा उद्धार करता या जगी येणार हे निश्चित झालं होतं. माझी माऊली येणार जन्माला, येणार जन्माला. माझी माऊली येणार जन्माला, येणार जन्माला, येणार जन्माला, येणार जन्माला, येणार जन्माला. आनंद सर्वांना झाला, आनंद सर्वांना झाला, भक्तांचा उद्धार करण्याला.
भक्तांचा उद्धार करण्याला जगी तो देव प्रगटला देव प्रगटला जी 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 देव प्रगटला जी जी देव प्रगटला जी. आणि हा दृष्टांत वास्तवामध्ये पडलेला असताना दिवसामागून दिवस जाऊ लागले. दिवसामागून दिवस लोटण्याला दिवसामागून दिवस लोटण्याला दिवस लोटण्याला दिवस लोटण्याला दिवस लोटण्याला गर्भस्थानी बाळ वाढण्याला गर्भस्थानी बाळ वाढण्याला आनंद गमाई मातेला. आणि हा म्हणता गर्भ वाढायला लागलेला आहे. हर्षात वाटे म्हणाला जी 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 वाटे मनाला जी हा जी जी वाटे मनाला जी हा जी जी. गमाई मातेच्या गर्भस्थानी बाळ वाढू लागले. दिवसामागून दिवस जात होते. चंद्राच्या कलेप्रमाणे देव गर्भस्थानी वाढू लागले. आणि याच वेळेला गमाई मातेला डोहाळे लागले. आणि डोहाळे लागले असताना एके दिवशी गमाई माता मंदिरात बसलेल्या आहेत. सोबत दोन्ही मुली बहिणाबाई आणि वालंबाबाई. आणि इतक्यात विक्रम पाटीलही तिथे आले. आणि या दोन्ही मुली बसलेल्या बघितल्यानंतर डोहाळे लागले मातेला डोहाळे लागले मातेला गमाई मातेला. मंदिरी माता बैसल्या मंदिरी माता बैसल्या उपदेश करती मनाला उपदेश करती मनाला. गमाई माता मंदिरी बसलेल्या असताना काय म्हणायला लागले म्हणा. स्वतःच उपदेश करीत आहे. साक्षात देव त्यांच्या तोंडून हे वाक्य उद्भवत होते. मी एक दिगंबर ईश्वर आहे. मीच ब्रह्माचा बौद्ध आहे. आपण आपल्या जवळ सर्व काळ ईश्वराचे अस्तित्व पाहतो. तो चित्त ब्रह्म मीच आहे. तो चित्त ब्रह्म मीच आहे. आणि हे मातेचे शब्द विक्रम पाटील ऐकू लागले. त्या वेळेला विक्रम पाटला नाही माहित होतं की साक्षात श्रीहरी आपल्या कुळात आता जन्माला येणार. धन्य तू कांता धन्य तू साध्वी गमाई. आणि विक्रम पाटील दिवसेंदिवस लोटत असताना इकडे काय घडलं म्हणा. 9वा महिना लागला. घरातल्या घरात घाई घाई गमाई माता फिरू लागल्या. मातेची वयसूट वाढली. गमाई मातेला अशा अवस्थेत पाहून विक्रम पाटलांनी विचारलं. काहीतरी वेगळाच अनुभव यायला मिळतो. त्यावर गमाई माता काय म्हणाल्या म्हणा. अहो यावेळी काहीतरी वेगळंच वाटत आहे. असं या अगोदर कधीच झाले नाही. कानावर सारखा शंख ध्वनी ऐकायला येतो. डोळ्यासमोर एखादे रत्न चमकायला लागल्यागत होतं. शंखाचा नाद सर्व भूनी कोंडल्यासारखा वाटतो. अहो शंख नेहमीच शंखाचा नाद कानाला शंखाचा नाद कानाला नाद कानाला नाद कानाला नाद कानाला नाद कानाला शंखाचा नाद कानाला शंख ध्वनी गुंजे कानाला. नैनी तो रत्न चमकीला नैनी तो रत्न चमकीला. नवलाई वाटे मनाला जी 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 वाटे मनाला जी हा जी जी वाटे मनाला जी हा जी जी. पण सर्वत्र शंखनाद कानावर येत असताना 9वा महिना संपला. वद्य अष्टमी श्रावण मासी म्हणजे शक्य 1785 साली मुंगसाजी माऊलींचा जन्म झाला. वद्य अष्टमी श्रावण मासाला वद्य अष्टमी श्रावण मासाला श्रावण मासाला श्रावण मासाला श्रावण मासाला वद्य अष्टमी श्रावण मासाला शक्य 1785 साला शक्य 1785 साला श्रीहरी आले जन्माला जी 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 आले जन्माला जी हा जी जी आले जन्माला जी हा जी जी.
भगवान आले जन्माला जी 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 आले जन्माला जी 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 आले जन्माला जी जी साक्षात मुंगसाजी माऊली जन्माला आले. आणि त्यावेळेला ही वेळ कोणती होती? रोहिणी नक्षत्र मध्यरात्रीची वेळ. आणि याच वेळेला भक्तांचा उद्धार करता, दुर्बलांचा रक्षण करता या विश्वाची माऊली माझी मुंगसाजी माऊली, माझी मुंगसाजी माऊली या जगी प्रगटले. आणि ही वार्ता विक्रम पाटलांना समजताच विक्रम पाटलांना अतिशय आनंद झाला. मला मुलगा झालाय, मला मुलगा झालाय आणि आनंद वाटायला लागलेला आहे. आणि संपूर्ण धामणगाव नगरी आनंदून गेली. आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला, झाला सर्वाला, झाला सर्वाला, झाला सर्वाला. आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला भक्तगणाला. गर्दी ती बाळ पाण्याला, गर्दी ती बाळ पाण्याला. आणि बाळाला पाहण्याकरता या बायांची गर्दी जमायला लागली. आणि एक दिवस लोटला, 2 दिवस लोटले आणि बाळाच्या बारशाची तयारी सुरू झाली. आणि याच वेळेला बाळांचं नाव ठेवण्याकरता या बायांची गर्दी जमायला लागलेली आहे. आणि हे नाव ठेवण्याकरता या वेळेला मात्र साक्षात आई तुळजा भवानी एका म्हाताऱ्या बाईच्या वेशात बाळाचं नाव ठेवण्याकरता विक्रमाच्या घरी आलेले आहेत. आया बायांची गर्दी जमायला लागली. आणि याच वेळेला म्हातारीच्या वेशात असणाऱ्या आई जगदंबेने बाळाला पाण्यातून उचलून घेतलं. आणि बाळाला उचलून इतर बायांना काय म्हणत आहे? हा विक्रम गमाई पुत्र साक्षात ईश्वर अवतार आहे. आणि या बायांची गर्दी विक्रम पाटलाचे घर या गर्दीने तुडूंब भरून गेले. आणि या गर्दीमध्ये या बायांनी पाळणा गाण्यास सुरुवात केलेली आहे. भक्त तारण्याशी अवतार झाला, धामणगावी देव मुंगसाजी आला. विक्रमची झाला आनंद झाला, जमाई उदरी बाळ जन्मला, तो बाळा जो रे जो. जमाई उदरी बाळ जन्मला, तो बाळा जो रे जो.
आणि पाळणा गाऊन झाल्यानंतर या बाळाचं नाव ठेवण्यात आलं. तुळजाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जी 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 ठेवलं नावाला. नावाला जी 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 ठेवलं नावाला जी जी. माऊली मुंगसांजीचे मूळ नाव तुळजाजी होते, परंतु माऊलींनी पुढे या जगी प्रगट होत असताना साक्षात साप आणि मुंगूस ही नैसर्गिक परस्पर विरोधी असणारी प्राणी एकत्र खेळली आणि याचमुळे तुळजाजीचे ते मुंगसाजी झाले. माऊली मुंगसाजी पोवाडा भाग 1 मी आपल्या समोर सादर केलाय. मी संपूर्ण मुंगसाजी चरित्र पूर्वार्ध 15 भागात मी आपल्या समोर सादर करणार आहे. लक्ष्मी म्युझिक तर्फे हा पहिला भाग निर्माते अशोक गारुळे यांनी खास मुंगसाजी भक्ताकरता आणलेला आहे. या कॅसेटचे रेकॉर्डिंग आणि छायाचित्रण सना मल्टीमीडियाचे मालक मोहम्मद फारूक यांनी केले आहे. या कॅसेट व सीडी करता संगीत दिलं आहे डीजी साखरे आणि अशोक इंगोले यांनी. सोबत पुसदचे शाहीर माझे मित्र गोपाल मारकड. कोरससाठी सुप्रसिद्ध गायिका कल्पना चेपुरवार आणि कल्पना मस्के. यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्याला, यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्याला मुक्कामी जन्ना गावाला, मुक्कामी जन्ना गावाला शाहिरान साज चढविला, शाहिरान साज चढविला. आज गायलं माऊली चरित्राला, आज गायलं माऊली चरित्राला. शाहीर पवार गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जी 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 गातो पोवाड्याला.